नागपूर जिल्ह्याच्या कामठी शहरात दिवसाढवळ्या एका दुचाकी डिक्कीतून जवळपास 70,000 रुपयांची चोरी झाल्यानं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बँकेतून पैसे काढल्यानंतर लगेचच अज्ञात चोरानं चोरी केल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय। तर कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। जुनी कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत हैदरी चौकातील बॉम्बे मोबाईल फोन दुकानासमोर ही घटना घडली। अज्ञात चोरट्यानं दुपारच्या सुमारास ॲक्टिवाच्या डिक्कीतून 69,500 रुपये लंपास केले। मिळालेल्या माहितीनुसार शेखर बर्मन यानं 11 वाजताच्या सुमारास बॉम्बे मोबाईल दुकानात जाऊन मोबाईल फोन दुरुस्तीला दिला आणि पासबुक आणि चेकबुक घेऊन किराणा ओळीजवळील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेला आणि मामाच्या पगाराचे 36,500 रुपये आणि मामीच्या पगाराचे 33,000 रुपये विड्रॉल करून एका कापडाच्या पिशवीत चेकबुक, पासबुक आणि 69,500 रुपये ठेवून तो बॉम्बे मोबाईल दुकानासमोर आला। गाडी बाहेर ठेवून तो दुकानात गेला होता, तर दुकानदाराला पैसे देण्याकरता डिक्कीतून पैसे काढण्याकरता गेला असता डिक्कीतील पिशवी गायब होती। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे।